स्वागत करते। लक्ष्मीच्या पावलांनी दीपावली येते, नवरात्रीच्या जागरांनी दुर्गा पावते, वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री दिसते, भाऊबीजेला बहीण ओवाळते, राखीचा धागा ताई बांधते, पाडव्याचे औक्षण पत्नी करते, तरीही चिमुकली जन्माआधी मरते का? नको नको, आता हे सगळं थांबवूया, स्त्री जन्माचे स्वागत करूया, स्त्री जन्माचे स्वागत करूया। दोन वर्षांपूर्वीची गोष्ट, जेव्हा माझी छोटी मुक्ता माझ्या गर्भामध्ये होती, तेव्हा बऱ्याचशा ज्या महिला होत्या त्या आम्हाला एकच प्रश्न करायच्या की काळूबाईन चेक करेल शे का, काळूबाईन तपासेल शे का? परंतु आम्ही तो कुठलाही पर्याय अवलंबला नव्हता। जेही बाळ होईल ते आपण आनंदाने स्वीकारू, याबद्दल आम्ही दोघी पती पत्नी ठाम होतो आणि आमच्या आई पप्पांनीही त्या बाबतीत आम्हाला कधी आग्रह धरला नाही। ते देखील आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि मग आमची मुक्ता जन्माला आली। कुठल्याही बदलाची सुरुवात ही स्वतःपासून व्हावी लागते, मगच आपण इतरांना समाज परिवर्तनाचा उपदेश करू शकतो। ही जाणीव मनात ठेवून आज हा आगळावेगळा सोहळा आपण आयोजित केलेला आहे। आपण 5 वाती लावणार आहोत, यातील प्रत्येक वात आपल्याला काही ना काही संदेश देणार आहे। पहिली वात स्त्री जन्माच्या स्वागताची, दुसरी वात मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही स्वीकारू, तिसरी वात स्त्री भ्रूण हत्या मी करणार नाही या शपथेची, चौथी वात आमची कन्या दोन्ही घरी प्रकाश देईल या विश्वासाची, आणि पाचवी वात स्त्रीचा आदर आम्ही मनापासून करू। ते 13 या वर्षात या निपाणे गावामध्ये मुलींच्या पोटी आणि सुनांच्या पोटी जेवढ्याही कन्या जन्माला आल्या आहेत त्या सर्व कन्यांचा आपण स्वागत सत्काराचा जो कार्यक्रम आहे तो आयोजित केलेला आहे।
सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे, अशा प्रकारचं अत्यंत आनंदी असं वातावरण आज इथे निर्माण झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की या गावाचं नाव निपाणी आहे, खूप छान आहे, पण आजपासून या गावाला आनंद नगरी म्हणायला काय हरकत आहे. कारण पहा ना की तहसीलदार मॅडम आहेत, सभापती मॅडम आहेत, उपसभापती मॅडम आहेत, उपसरपंच मॅडम आहेत, सगळी स्त्री शक्ती इथे एकवटलेली आहे. आदरणीय सरपंच सर आहेत, आदरणीय आता ज्या बंधूंनी छान असं भाषण केलं सर आहेत, महाले सर आहेत, आपण सर्व ग्रामस्थ आहात. आणि एक एक चिमुकली येत होती, तिची आई येत होती, त्या आईची आई म्हणजे सासूबाई आहो आई येत होती आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर इतकं आनंद होता, समाधान होता. ती चिमुकली सुद्धा हसत होती आणि हसता हसता तो त्यांचा तो सत्कार होत होता. आणि आपण सर्व गावकरी अगदी डोळे भरून हा सोहळा पाहत होतो, अनुभवत होतो की आजपर्यंत कधी असं झालं नाही की वर्षभरामध्ये अनेक मुली आल्या, अनेक मुलींची बाळंतपण झाली, सुना आल्या, सुनांची बाळंतपण झाली, पण एकाच दिवशी वर्षभरामध्ये जितक्या चिमुकल्या जन्माला आल्या सर्वांचा एकत्रितपणे सन्मान सोहळा हा न भूतो असा झालेला आहे आणि भविष्याती तो परत होणार आहे. त्यामुळे न भूतो न भविष्यती मी म्हणणार नाही, पण आजचा हा सोहळा हा अभिनंदनीय आहे. आजचा हा सोहळा हा अनुकरणीय आहे. अशा या आनंद सोहळ्यामध्ये आपण सगळेजण अगदी मनापासून सहभागी झालेलो आहोत. आपलं हृदय, आपलं मन, आपलं अंतःकरण आणि आपण सगळेजण अगदी अंतःकरणापासून आनंदी झालेलो आहोत. असा हा सोहळा हा केवळ आनंद नगरीमध्येच होत असतो. म्हणून हे निपाणी गाव केवळ निपाणी नाहीये, तर हे आनंद नगरी आहे असं मला वाटतंय. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु भक्ति रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु विद्या रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शांति रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. शक्तीच्या रूपाने, भक्तीच्या रूपाने, विद्येच्या रूपाने आणि शांतीच्या रूपाने उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये उपस्थित असलेल्या या दैवी शक्तीला मी नमन करते, वंदन करते, नमस्कार करते. कारण आपल्या सगळ्यांच्या मनामधून अशी प्रेरणा निर्माण झाली आणि अवघ्या गावाने, अवघ्या आपल्या सगळ्या चिमुकल्यांचा एवढा सुंदर असा सन्मान केला. खरोखरच एवढं करून तुम्ही थांबला नाही, तर तुम्ही गावकऱ्यांनी एकत्र येऊन स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव केलात. कार्यक्रम अनेक होत असतात, पण हे कार्यक्रमाचा गुणाकार जर आपल्याला करायचा असेल, कार्यक्रमाची बेरीज जर आपल्याला करायची असेल, हा जो काही समाधान देणारा कार्यक्रम आहे, आनंद देणारा कार्यक्रम आहे, हा जर पुढे चालू ठेवायचा असेल तर त्यासाठी ठराव करावा लागतो. आणि अशा पद्धतीचा ठराव आपल्या ग्रामपंचायतीने केलेला आहे. म्हणून माननीय सरपंच, उपसरपंच,
सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थ गावकरी यांचं मी अत्यंत मनापासून अभिनंदन करते. आपणही जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया. निसर्गाचा नियम आहे की निसर्गाने या जगाच्या पाठीवर दोन शक्ती निर्माण केल्यात. एक शक्ती स्त्रियांची आहे, एक शक्ती पुरुषांची आहे. आणि निसर्गाने भेदभाव केला नाही. निसर्गाने दोघांनाही वेगवेगळी अशी शक्ती स्थळं बहाल केलेली आहेत. स्त्रीकडे दिलाय मातृशक्तीचा आविष्कार आणि निर्मितीची क्षमता. पुरुषांकडे दिलेला आहे पुरुषार्थ, पराक्रम, धाडस, नेतृत्व, कर्तृत्व, कणखरपणा. आणि दोन्ही शक्ती आपापल्या ठिकाणी जर प्रज्वलित झाल्या आणि पूर्णत्वाने काम करू लागल्या आणि दोन्ही शक्ती एकमेकांच्या समवेत असल्या तो कुठलाही सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकत नाही. किंबहुना प्रश्न निर्माण झाला तर त्या प्रश्नाला उत्तर आपल्याला सापडतं, त्या प्रश्नाला सकारात्मक उत्तर आपण सापडू शकतो. तसं आज पहा की मुलींची संख्या कमी कमी होत चाललेली आहे. स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर एकंदरीत आकडेवारीचा जर आपण विचार केला तर भारतासारख्या सुसंस्कृत अशा देशामध्ये दरवर्षी म्हणजे 1991 सालची आकडेवारी सांगते की दरवर्षी 5 लाख मुली गर्भावस्थेत मारल्या जायच्या. ही संख्या 2001 ला 10 लाखांवर गेली आणि ही संख्या 2011 ला 20 लाखांवर जाऊन पोहोचली. आणि मागील 30 वर्षाचा आढावा जर आपण घेतला तर अनेक संशोधन ज्यांनी केलं त्यांनी आकडेवारी समोर ठेवली, शासनाने केलेली आकडेवारी समोर ठेवली. आणि सगळे अभ्यासक असं म्हणतात की मागच्या 30 वर्षामध्ये 1.5 कोटीपेक्षा जास्त 1.5 कोटीपेक्षा जास्त चिमुकल्यांना आपण गर्भातच मारून टाकलेलं आहे, त्यांची हत्या केलेली आहे. हे महापाप आपल्याकडून घडलेलं आहे. विचार करा, जी चिमुकली नाजूक आहे, ईश्वराचं तत्व आहे, निसर्गाचं वरदान आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचे. नको ग आई, नको, असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग आई. ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग, इवलुशे नाजूकशे माझे हात पाय आई तोडून टाकतील ग, आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकरड्यावर फेकून देतील, कुत्रे झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीवर फिरवतील ग आई. माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील, माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल. नाही आई नाही, तू हे सहन करू शकणार नाही ग आई, असं करू नको ग, मला मारू नको ग, मी कसलाही हट्ट करणार नाही ग आई. मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही गोडधोड देऊ नकोस ग. कालची उरलेली शेळी असलेली भाकरी जरी आई तू मला दिलीस ना तरी चालेल ग. 2-2, 3-3 दिवस आई मी ती पुरून पुरून खाईल ग, पण आई मला जन्म घेऊ दे ग. नाही आई नाही, मला नवीन कपडे नकोत ग, ताईचे जुने कपडे दिलेस तरी चालेल आई, फाटले तरी ते मी शिवून शिवून घालेल ग, पण आई मला जन्म घेऊ दे. मला तुझ्या मांडीवर खेळायचे आई, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचे आई, तुझं बोट पकडायचे, बाबांचं बोट पकडायचे, शाळेत जायचे, खूप खूप शिकायचे ग आई. आई तुला असं वाटत नाही का ग की जिजा मातांचा अंश माझ्यामध्ये असेल? आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेंसारखं समाजसेवा करण्याची ताकद
माझ्यामध्ये असेल. आई, तुला असं वाटत नाही का ग की झाशीच्या राणीची क्रांती करण्याची उमेद माझ्यामध्ये असेल? आई, मला हे सगळं करायचंय ग, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला. खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई. देश घडवायचाय मला, देश घडवायचाय मला. अशी आर्त अशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे. खरं म्हणजे विचार करा की आईचं उदर, ज्याला आपण तीर्थक्षेत्र असं म्हणतो, की ज्या आईच्या उदरामध्ये एक जीव उमलतो फुलतो, एक नवीन जीवनसृष्टी जिथे निर्माण होते, त्या आईच्या उदराला जे तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्राला आपण स्मशानभूमी करत आहोत. किती मोठी शोकांतिका आज आपल्या देशामध्ये चाललेली आहे याचा विचार आपण केला पाहिजे. तर हे सगळं जर आपल्याला कमी करायचं असेल, हे सगळं जर आपल्याला थांबवायचं असेल, तर स्त्री आणि पुरुषांनी दोघांनीही याच्यामध्ये काम करणं आवश्यक आहे. मला खूप अभिनंदन करायचं आहे महाले परिवारांचं. आदरणीय आजोबा ज्यांचं नाव प्रकाश आहे, आदरणीय आजी ज्यांचं नाव निर्मला ताई आहे, मनाने निर्मल, कार्याने निर्मल, पवित्र आहेत. आदरणीय गौरव भाई साहेब, की जे स्वतःच्या नावामध्येच त्यांचा गौरव आहे, त्यांच्या प्रत्येक कृती ही गौरवास्पद आहे. आणि आदरणीय आमच्या जयश्री ताई, की ज्या प्रत्येक कामामध्ये जय मिळवतात, ज्या प्रत्येक कामामध्ये यश मिळवतात. आणि म्हणूनच हा जो परिवार आहे, ह्या परिवाराने हे संघटन बांधलेलं आहे. त्यांनी स्वतःच्या आचरणातून आपल्याला संदेश दिलेला आहे की जुई आहे, मुक्ती आहे. या दोन चिमुकल्या, ही दोन सुंदर अशी फुलं ही त्यांच्या बागेमध्ये फुललेली आहेत. आणि या कुटुंबांनी एक आदर्श हा समाजापुढे घालून दिलेला आहे. आणि त्यासोबतच एवढ्या सगळ्या गावांना एकत्र करून एवढ्या सगळ्या चिमुकल्यांचा सन्मान सोहळा घडवून आणलेला आहे. तर यांच्या बाबत मला सांगायचं आहे, पूजा आहे. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो मेंदू असेल तर ती बुद्धी आहे, तो विचार असेल तर ती कृती आहे, तो दसरा असेल तर ती दीपावली आहे, तो तिळगुळ असेल तर ती संक्रांत आहे, तो संस्कार असेल तर ती संस्कृती आहे, आणि तो माणूस असेल तर ती माणुसकी आहे. मंत्र म्हटल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही, आरती झाल्याशिवाय प्रसाद मिळत नाही. मेंदूमध्ये आवश्यक आहे बुद्धी, विचार केल्यानंतरच घडते कुठली कृती. दसऱ्यानंतर येते दीपावली, आणि संक्रांतीचा सण तिळगुळ दिल्या घेतल्या वाचून साजरा होऊ शकत नाही. असं असतं स्त्री आणि पुरुषांचं नातं. एकमेकांसमवेत असेल तर निर्माण होतं पूर्णत्व, नाही तर ते असतं अधुरं अधुरं अधुरं. याचं एक आदर्श उदाहरण मला या आनंद नगरीमध्ये सापडलेलं आहे. आपले सरपंच श्रीधर साहेब आणि त्यांच्या कार्याला सपोर्ट करणाऱ्या, त्यांच्या कार्यामध्ये हातभार लावणाऱ्या आमच्या उपसरपंच ताई. दुसरं उदाहरण आमचे आजोबा प्रकाश आजोबा, आमच्या निर्मला आजी. तिसरं उदाहरण आमचे गौरव भाई साहेब आणि आमच्या जयश्री ताई. आणि इथे उपस्थित असलेले असंख्य बंधू आणि भगिनींनी ही सगळ्यांनी एकत्रितरित्या आजचा हा कार्यक्रम घडवून आणला. आणि म्हणूनच मंत्र म्हटला गेला आणि पूजा पण पूर्ण झाली, आरती पण झाली, आणि प्रसादही आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे. तर हा जो ठराव आज इथे घेतला गेला, तो ठराव मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, कारण इथून पुढच्या काळामध्ये या ठरावाची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे. ठरावामध्ये काय म्हटलेलं आहे की आमच्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही
आणि प्रत्येक स्त्री जन्माचं आम्ही स्वागत करणार आहोत. त्यासोबतच 1 रुपयाची जादू योजना ही राबवणार आहोत. तर ती योजना कशा पद्धतीने राबवायची याचं विश्लेषण मी मुद्दाम आज इथे करते. की आपल्या गावामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर ग्रामपंचायतीकडे नोंद होणार आहे, जन्म रजिस्टर मध्ये त्याची नोंद होणार आहे आणि त्याची नोंद झाल्यानंतर गावामध्ये दवंडी पेटवली जाईल की लक्ष्मी येई घरा तोच दिवाळी दसरा. अमुक अमुक परिवारामध्ये मुलीचा जन्म झालेला आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून तिचा सन्मान करायचा आहे, तिचं स्वागत करायचं आहे. आणि त्यावेळेस प्रत्येक घराने 1-1 रुपया, अवघड आहे का? प्रत्येक घराने 1-1 रुपया ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये स्वतःहून आणून द्यायचा. मागितला पाहिजे का तुम्हाला? तुम्ही स्वतःहून देणार ना? हो, आवाज फार हळू आला. तिकडची पाठीमागची मंडळी, इथे आमच्या भगिनी. मग एकदा आपल्याला समजलंय की सरपंच साहेबांनी दवंडी पेटवून किंवा तुमच्या फळ्यावर लिहून किंवा तुमची जी कम्युनिकेशनची सिस्टीम आहे त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत निरोप येईल की आपल्या गावामध्ये मुलीचा जन्म झालेला आहे. प्रत्येक घराने स्वतःहून 1-1 रुपया ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये आणून द्यायचा आहे. मला आता सरांनी सांगितलं की 600 घरं आपल्याकडे आहेत, त्याचे 600 रुपये जमा होतील. त्या 600 रुपयामध्ये या चिमुकलीला झबलं, आईला साडी चोळी आणि सासूबाईंनी जी खण नारळाने ओटी भरायची आहे. आज एक आनंद सोहळा आपण इथे साजरा केला, परंतु याच्या पुढे आपल्याला लोकसहभागातून हा आनंद सोहळा साजरा करायचा आहे. लोकसहभाग का हवा? ती 1 रुपयाला महत्व नाहीये, तर 1 रुपयाच्या मागे जी भावना आहे, मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याची भावना आहे, त्या भावनेतून आपल्याला, कारण आपल्याला परिवर्तन भावनेमध्ये करायचं आहे, आपल्याला परिवर्तन मानसिकतेमध्ये करायचं आहे. की मुलगा झाला की पेढे वाटले जातात आणि मुलगी झाली म्हणजे तशी वाटली जावी. परंतु अशा प्रकारचं सकारात्मक सामाजिक वातावरण निर्माण होण्यासाठी आपल्याला अशी 1 रुपयाची जादू योजना इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला राबवायची आहे. आणि अशा प्रकारचा ठराव हा ग्रामपंचायतीने घेतला, त्याबद्दल मी परत त्यांचे खूप 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 अभिनंदन करते की एवढ्या मोठ्या समूहामध्ये तुम्ही हा निर्णय घेतलात. आणि त्यासोबतच एक लखोपती योजना जाता जाता तुम्हाला मी सांगते, आपण सगळेजण त्या लखोपती योजनेवर विचार करा आणि पुढच्या तुमच्या ग्रामसभेमध्ये निर्णय घ्या. ती लखोपती योजना अशी आहे की आपल्या गावामध्ये जन्माला येणारी प्रत्येक मुलगी आपण लखोपती करू शकतो. त्याचं गणित लक्षात घ्या की एकंदरीत लोकसहभागातून जर 15,000 रुपये आपण जमा केले, हे 15,000 रुपये 20 वर्षासाठी फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले, तर 20 वर्षानंतर त्याचे 1 लाख आणि काही रुपये वरती होतात. मग हे 15,000 रुपये लोकसहभागातून आपण कसे जमा करायचे? तर 15,000 भागिले 600, 600 घर, 600 उंबरठे, 600 कुटुंब आपण जर पकडले तर 15,000 भागिले 600. कोणाला येतं गणित करता पटकन? कोणाला पटकन गणित करता येतं? किती? गणित सर्वांचा कच्चा येत आहे. 27 रुपये येतात. जर मुलीचा जन्म झाला तर आपण जसं 1 रुपयाची जादू करतोय तसं 27 रुपये घरटी जर आपण दिले तर प्रत्येक मुलगी ही लखोपती होऊ शकते. याचा विचार आपण जरूर करा. आणि प्रत्येक मुलगी जर लखोपती झाली तर कोणाला मुलगी नको आहे का? कुठल्या सासूबाई म्हणतील का मला वंशाला दिवा पाहिजे म्हणून? लखोपती मुलगी मिळते म्हणजे सगळ्यांना किती आनंद होणार आहे. तर याचाही तुम्ही विचार करा, असं या निमित्ताने मी तुम्हाला सांगते. आपल्या निपाणी ग्रामपंचायतने एक ठराव केलेला आहे. तो ठराव आपले सरपंच साहेब श्रीधर पाटील या ठिकाणी त्याचं वाचन करतील. तो ठराव
आदरणीय सुधाताईंना सुपूर्द करतील, कारण हा कार्यक्रम फक्त करून आपल्याला थांबायचं नाही आहे, भविष्यात अजून बरंच काही करायचं आहे, त्या संदर्भातला तो ठराव. श्रीधर पाटील. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी तशाच या ठिकाणी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्वप्रथम यांचं ग्रामपंचायत निपाणे यांच्या वतीने सदस्य आभार. ग्रामपंचायतीचा ठराव विषय नंबर 7 श्री जन्माच्या स्वागताच्या व ठेव पावतीचा ठराव करण्याबाबत. ठराव नंबर 6/2. समाजामध्ये स्त्रियांची घटती संख्या ही चिंताजनक बाब आहे. स्त्री जन्माचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. मुलगाच हवा हा अट्टाहास, मुली दुय्यम वागणूक, महिलांमध्ये असणारी आर्थिक, सामाजिक व शारीरिक अस्थिरता, हुंडा पद्धती, गर्भलिंग निदानाची सहज व न परवडण्याजोगी उपलब्धता इत्यादी कारणांमुळे स्त्रीभ्रूण हत्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यासाठी समाज जागृती व्हावी व मुलींना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळावी. आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये स्त्रीभ्रूण हत्या होऊ नयेत यासाठी स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर सुधाताई कांकरिया यांच्या विनंतीवरून आम्ही आमच्या निपाणे ग्रामपंचायतमध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव करीत आहोत. त्याचप्रमाणे प्रत्येक घरातून 1 रुपयाची भाऊबीज निधी जमा करून त्या निधीतून प्रत्येक मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी फ्रॉक, आईची साडी व खरा नारळाने ओटी, तर आईच्या सासूबाईंचा म्हणजेच मुलीच्या आजींचा सन्मान करण्यात येईल. तसेच 1 जानेवारी 2012 ते 31 डिसेंबर 2012 या वर्षाच्या कालावधीमध्ये जितक्या मुली जन्माला येतील त्यांच्या एकत्रितपणे समारंभपूर्वक सन्मान करण्यात यावा. त्याचप्रमाणे शिल्लक निधीतून नवजात बालिकांच्या नावाने ठेव पावती करण्यात यावी असा ठराव ग्रामपंचायत निपाणे मार्फत करण्यात आलेला आहे. सूचक आप्पासाहेब प्रकाश रामदास पाटील, अनुमोदन दादासाहेब सुनील अंकुश पाटील. सदरचा ठराव आता सरपंच साहेब आदरणीय सौ डॉक्टर सुधा काकरिया यांना देतील अशी मी त्यांना विनंती करतो. एक कविता, गौरवची मुलगी, या ठिकाणी तिची इच्छा झाली आहे, तर 3री मध्ये आहे ती, तर तिची इच्छा आहे, तर ती एक कविता वाचून दाखवेल. उद्देश एकच आहे की या ठिकाणी आज आपण जे पाहिलं तर सर्व महिला म्हणजे महिला काय करू शकतात त्याचं उदाहरण आपल्या व्यासपीठावर आहे. आणि तेच स्वप्न आम्ही आमच्या नातीच्या रूपामध्ये पाहत आहोत की आमची नाते एवढी बनावी की तिने डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या बरोबरीने तिच्या पुढच्या आयुष्यामध्ये काम करावं, हीच आमचं स्वप्न आम्ही यामध्ये पाहतो. मुझे आवाज उठाने दो, हाशियों से अब तो मुझे मुख्य पटल पर आने दो. कब तक आंसू पीती रहूं, अब तो उसे बहाने दो. अबला बनकर बहुत अत्याचार सहा, अब तो भलापन जाने दो. मुझे आवाज उठाने दो, मुझे आवाज उठाने दो. नीची नजरों से बहुत जुल्म सहा, नीची नजरों से बहुत जुल्म सहा. अब तो दुनिया से नजर मिलाने दो, अब तो दुनिया से नजर मिलाने दो. आरक्षण से मुझे मत दबाओ, आरक्षण से मुझे मत दबाओ. खुद अपनी जगह बनाने दो, खुद अपनी जगह बनाने दो. और कुछ नहीं कर सकते तो इतना तो कर दो, माँ की कोख से कम बाहर तो आ जाने दो. मुझे आवाज उठाने दो, मुझे आवाज उठाने दो. त्यांना केलेला आहे जन्मानंद सोहळा. तर मुलाच्या जन्मानंतर पेढे वाटले जातात,
परंतु आम्ही या 50 मुलींच्या जन्माप्रित्यर्थ या ठिकाणी सर्वांना पेढे देणार आहोत. म्हणजे त्यांचा आपण पेढे देऊन या मुलींचा जन्माचा सोहळा साजरा करणार आहोत. तर आपल्या डोळ्यासमोर भारत मातेचं चित्र आपल्याला आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे उंच आवाजामध्ये ही शपथ, ही प्रतिज्ञा आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगी वंशाची पंटी आहे. मुलगी वंशाची पंथी आहे. तिचा आदर सन्मान तिचा आदर सन्मान मनापासून करणे मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा देणार नाही, मी हुंडा देणार नाही, मी हुंडा घेणार नाही, मी हुंडा घेणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ अशी शपथ सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून करायचे. भारत भारत माता की, भारत माता की, भारत माता की.